साहेब, राज्याच्या निवडणुका जशा विधानसभेच्या जवळ येत आहेत तशी भाजपमध्ये सुद्धा गळती लागायला लागली. याचं कारण काय असं वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं भाजप मिंदे हे जे सरकार आहे हे निवडणुकांपासून खूप दूर पळायला लागलेलं आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहेत, परंतु आत्ताच्या माहितीप्रमाणे निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जातील आणि जेवढ्या निवडणुका जवळ येतील तेवढा भारतीय जनता पक्षाची जी आहे ती गळती खूप मोठ्या प्रमाणात होईल. कारण सर्वांना माहिती पडलेलं आहे की जुमलेबाजांचं सरकार आता औटघटकेचं राहिलेलं आहे, त्यामुळे त्यांचं त्यामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही असं समजून भाजपमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे. सर, अजित पवार तो कायम राहील का? लोकसभेला जो ट्रेंड होता तोच कायम राहील? 100% राहणार, 100% राहणार लोकसभेचा. प्रश्न घेतोया. अजित पवार गटामुळे भाजपला गळती लागल्याची चर्चा आहे, तर भाजपकडून नाराजांची मनधरणी सुरू आहे. पक्षांतर रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जातात, काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटांना वाटाण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची वेळ झालेली आहे, वेळ संपलेली आहे. गरज सर्व वैद्यमोर होत अशा पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र राहून निवडणुका लढतील. तिसरी आघाडी अस्तित्वात येईल असं वाटतंय? तिसरी आघाडीची फार मोठ्या प्रमाणात शक्यता वाटत नाहीये. काही जण येण्याचा प्रयत्न करतील पण यशस्वी होतील असं वाटत नाही.